बायकांना क्लीन अँड ऑर्गनाइज किचन मध्ये काम करायला आवडतं, कारण आपला भरपूरसा वेळ हा किचन मध्ये स्पेंड होतो. जर किचन क्लीन अँड ऑर्गनाइज असेल तर त्यात काम करायला देखील स्ट्रेस फ्री वाटतं. पण प्रत्येक वेळेस हे पॉसिबल नसतं, कारण किचन हे खराब होतच असतं. त्याचबरोबर आपण त्याला क्लीन देखील करतो. पण जर का किचन मध्ये काम करताना आपण काही सवयी लावून घेतल्या तर वारंवार किचनला डीप क्लिनिंग करण्याची गरज पडणार नाही. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशाच काही सवयी शेअर करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमचं किचन स्वच्छ आणि ऑर्गनाइज ठेवायला मदत मिळणार. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आजकाल प्रत्येकाच्याच घरी मॉड्युलर किचन असतं आणि त्यामुळे भिंतीला अशा काही अटॅच अलमाऱ्या देखील बनलेल्या असतात. आपण काय करतो, अलमाऱ्याची क्लिनिंग तर करतो, पण या अलमाऱ्या वरच्या भागाला असल्यामुळे त्याचा वरचा भाग आपण रेग्युलर क्लीन करू शकत नाही आणि तो भाग रोज क्लीन करणं देखील पॉसिबल नसतं. मग त्यावर एक जाड धुळीची लेअर बनते आणि मग ती साफ करायला गेली का आपल्याला भरपूरसा वेळही लागतो आणि भरपूरशी मेहनतही करावी लागते. अशा वेळेस आपल्याला एक सवय टाकायची आहे की त्याचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला न्यूजपेपरच्या हेल्पनी व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे. त्यामुळे जी काही धूळ बसेल ती त्या न्यूजपेपरवर बसेल आणि जेव्हाही आपल्याला क्लिनिंग करायची असेल फक्त आपल्याला न्यूजपेपर चेंज करायचे असणार. कित्येकदा तुम्ही बघितलं असेल, चहा पिल्यानंतर चहाची कपं वॉश न करता आपण अशीच ओट्यावर सोडून देतो. त्यामुळे कपामध्ये जर थोडासा चहा उरलेला असेल तर तो तिथेच सुकतो आणि मग त्याचे डाग त्या कपांना लागतात आणि मग कप वॉश केल्यानंतर देखील हे डाग निघत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही एक गोष्ट आणखी नोटीस केली असेल, आपण काय करतो, चहा गाळल्यानंतर जी चायपत्ती असते ती गाळणीमध्ये तशीच ठेवून देतो. त्यामुळे आपली गाळणी देखील ब्लॉक होते. त्यामुळेच आपल्याला एक सवय लावायची आहे, जरी आपल्याला कप वॉश करायचे नसेल तरी त्यामध्ये पाणी घालून ते कप जस्ट विसरून ठेवायचे आहे आणि जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही घासून घ्या. त्याचबरोबर त्या गाळणीतली चायपत्ती आपल्याला त्या पातेल्यात टाकायची आहे, नाहीतर आपण ती चायपत्ती डस्टबिनमध्ये सुद्धा फेकू शकतो. आपल्या प्रत्येकाच्याच घरी डस्टबिन तर असतं. याचा उपयोग आपण कचरा गोळा करण्यासाठी करतो, पण जनरली आपण यात एक गार्बेज बॅग घालतो आणि त्यामध्ये कचरा गोळा करतो. पण कित्येकदा काय होते की ही गार्बेज बॅग लीक होते आणि आपली डस्टबिन खालच्या भागाला खराब होते. मग अशा वेळेस नेहमी सवय लावायची आहे की सर्वात प्रथम एक न्यूजपेपर त्या डस्टबिनच्या बेसमध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर गार्बेज बॅग घालायची आहे. त्यामुळे कधी चुकीने तुम्ही ओला किंवा वाळला कचरा त्यामध्ये घातला आणि गार्बेज बॅग लीक झाली तरी देखील तुमची डस्टबिन खराब होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला रेग्युलर डस्टबिन क्लीन करायची देखील गरज नाही. जरी तुम्ही हप्त्यातून 2दा डस्टबिन क्लीन केली तरी देखील चालेल. तर हे बघा, माझ्याकडे आलू, कांदा, लसण स्टोअर करण्यासाठी अशा प्रकारचं एक 3 टायर प्लास्टिकचं बास्केट आहे. तर पहिले काय व्हायचं की या बास्केटमध्ये जेव्हाही मला अशा भाज्या स्टोअर करायच्या असायच्या तर मी त्या डायरेक्टली स्टोअर करायची. त्यामुळे त्यातून जेवढा निघणारा कचरा आहे तो खाली फरशीवर पडायचा. मग अशा वेळेस आपल्याला एक सवय लावायची आहे, अशा कोणत्याही जाडीच्या बास्केट असेल तर त्यामध्ये सर्वात प्रथम न्यूजपेपर टाकायचा आहे आणि त्यानंतरच बाकीच्या वस्तू त्यामध्ये स्टोअर करायच्या आहे. त्यामुळे जो काही कचरा पडेल तो त्या न्यूजपेपरवरच पडेल आणि खालचा एरिया खराब होणार नाही. प्रत्येकाचंच किचन सर्वात जास्त घाणेरडं होतं ते म्हणजे स्वयंपाक करताना. पण जर का स्वयंपाक करताना आपण काही सवयी लावून घेतल्या तर आपलं किचन घाणेरडं होणार नाही. जसं जेव्हाही तुम्हाला कुकर लावायचा आहे तर सर्वात प्रथम गॅसच्या खाली अशा प्रकारची एक मोठी प्लेट ठेवायची. त्यामुळे कधी कधी कुकरमधून जे पाणी निघतं ते सांडलं की आपला गॅसचा खालचा एरिया खराब होतो. अशा वेळी जर प्लेट ठेवलेली असेल तर ते पाणी त्या प्लेटमध्ये जमा होणार आणि खालचा एरिया खराब होणार नाही. या व्यतिरिक्त तुम्ही कित्येकदा बघितलं असेल, दूध उतू गेलं किंवा चहा उतू गेला तरी देखील तो गॅसच्या खाली सांडतो आणि मग तो एरिया आपला खराब होतो आणि आपल्याला क्लीन करावा लागतो. मग अशा वेळेस एका बर्नरच्या खाली आपल्याला अशा प्रकारे एक प्लेट ठेवायची आहे आणि अशा वस्तू त्याच बर्नरवर आपल्याला शिजवायच्या आहे. यानंतर तुम्ही बघितलं असेल, जेव्हाही आपल्याला भाज्या कापायच्या असतात आपण काय करतो, त्यामधून निघालेला जेवढा काही कचरा आहे तो ओट्यावर टाकतो. त्यामुळे आपला ओटा घाणेरडा होतो आणि आपल्याला तो क्लीन करावा लागतो. मग अशा वेळेस आपल्याला एक सवय लावायची आहे,
जेव्हाही आपल्याला भाज्या कट करायच्या आहे तेव्हा आपल्याला एक एक्स्ट्रा प्लेट किंवा एक्स्ट्रा कोणतंही भांडं जवळ ठेवायचं आहे आणि जेवढा काही भाज्यांमधून किंवा दुसरा कोणताही कचरा आहे तो त्या प्लेटमध्ये जमा करायचा आहे आणि आपला स्वयंपाक झाला की मग तो कचरा आपल्याला डस्टबिनमध्ये फेकून द्यायचा आहे. त्यामुळे काय होईल की तुमचा ओटा खराब होणार नाही. यानंतर कित्येकदा तुम्ही बघितलं असेल की आपल्याला भाजी शिजवायची आहे किंवा भात शिजवायचा आहे, यासाठी वापरले जाणारे चमचे आपण गॅसच्या शेगडीवर ठेवतो. त्यामुळे भाजीचा जो तेलकटपणा आहे किंवा भाताचं जो पाणी आहे ते सगळं त्या गॅसला लागतं आणि आपलं गॅसची शेगडी खराब होते आणि मग ती आपल्याला क्लीन करायला खूप जास्त वेळ लागतो आणि ती त्यामुळे तेलकट देखील होते. मग अशा वेळेस जेव्हाही आपल्याला स्वयंपाक करायचा आहे तेव्हा एक्स्ट्रा प्लेट आपल्याला गॅसच्या शेगडीवर ठेवायची आहे. नाहीतर तुम्ही ती प्लेट ओट्यावर ठेवू शकता आणि जे उपयोगात आणलेले चमचे आहे ते आपल्याला त्या प्लेटमध्येच ठेवायचे आहे. त्यामुळे गॅसची शेगडी खराब होणार नाही. त्याचबरोबर स्वयंपाक करताना ही सवय तर प्रत्येकानेच लावली पाहिजे. त्यामुळे तुमचं किचन नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज राहील. जसं आपल्या किचनच्या ओट्याचा एक एरिया असतो तो नेहमी आपल्याला स्वयंपाकासाठी उपयोगात आणायचा आहे. जसं काही कापायचं असेल किंवा कणिक मळायची असेल तर मग ती त्याच भागात मळायची. त्यामुळे किचनचा अर्धाच ओटा घाणेरडा होणार आणि पूर्ण ओटा घाणेरडा होणार नाही. त्यामुळे किचन क्लीन अँड ऑर्गनाइज राहील. तुम्ही पाहू शकता माझ्या ओट्याचा जो सिंकवाला एरिया आहे त्या भागातच मी स्वयंपाकाचं पूर्ण सामान ठेवलेलं आहे. त्यामुळे तेवढाच भाग माझा नेहमी घाणेरडा होतो. पहिले मला ही सवय नव्हती, या सवयी मी स्वतःला लावून घेतलेल्या आहे. जसं तुम्ही इथे पाहू शकता माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे. मी सगळ्या गोष्टी या प्लेटमध्ये ठेवल्यामुळे माझी शेगडी खराब झालेली नाही. या व्यतिरिक्त ओट्याचा एकच एरिया यूज केल्यामुळे बाकीचा जो एरिया आहे तो व्यवस्थित क्लीन आहे. यानंतर तुम्ही कित्येकदा नोटीस केलं असेल धुतलेली भांडी ठेवायचं जे टोपलं असतं ते आपण रेग्युलर क्लीन करत नाही. त्यात आपण धुतलेली भांडी तर ठेवतो पण ते टोपलं क्लीन करायचं विसरतो. मग आपल्याला एक सवय लावायची आहे. रोज जरी पॉसिबल नसलं तरी हप्त्यातून 2 किंवा 3दा आपल्याला हे टोपलं क्लीन करायचं आहे आणि त्यानंतरच धुतलेली भांडी त्या टोपल्यामध्ये ठेवायची आहे. तसंच भांडी धुताना कित्येकदा आपले कपडे देखील ओले होतात. त्याचे डाग सुद्धा आपल्या कपड्यांवर लागतात. मग अशा वेळेस आपल्याला एक सवय लावून घ्यायची आहे. जेव्हाही आपल्याला भांडी घासायची आहे नेहमी ॲप्रन घालूनच आपल्याला भांडी घासायची आहे. त्यामुळे आपले कपडे खराब होणार नाही. किचन म्हटलं की त्यात एकतरी खिडकी असतेच आणि जनरली तुम्ही बघितलं असेल की ती खिडकी गॅसच्या मागे असते. मग आपण काय करतो, या खिडकीवर छोट्या मोठ्या गोष्टी ठेवतो आणि ती खिडकी त्यामुळे अनऑर्गनाइज दिसते. मग अशा वेळेस आपल्याला एक सवय लावायची आहे. त्या खिडकीमध्ये कामाच्याच वस्तू ठेवायच्या आहे. ज्या अननेसेसरी वस्तू असतात त्या चुकूनही आपल्याला त्या खिडकीवर ठेवायच्या नाही. या जशी मला सवय होती की जे काही धुतलेले कप असायचे ते मी त्या खिडकीवर ठेवायचे. त्यामुळे कित्येकदा कामाच्या घाईगडबडीत ते कप मग मी लावायला विसरायचे आणि मग ते तसेच त्या खिडकीवर राहायचे आणि त्यामुळे खिडकी अनऑर्गनाइज दिसायची. पण आता मी एक सवयच लावून घेतलेली आहे की त्या खिडकीवर काहीच अननेसेसरी वस्तू ठेवायच्या नाही. त्यामुळे ती खिडकी नेहमी ऑर्गनाइजही दिसते आणि मला वारंवार क्लीन करावं लागत नाही. त्यानंतर नेक्स्ट सवय जी आपल्याला लावायची आहे ती म्हणजे जी वॉश केलेली भांडी असतात ती आपल्याला कपड्यांनी पुसूनच अलमारीमध्ये लावायची आहे. त्यामुळे त्यामध्ये पाणी राहणार नाही आणि अलमारीमध्ये जर न्यूजपेपर घातलेले असेल तर ते देखील ओले होणार नाही. ही गोष्ट प्रत्येकालाच माहिती आहे तरी देखील आपण कामाचा कंटाळवाणा करतो आणि ओलेच भांडी आपल्या अलमारीमध्ये लावतो. त्यामुळे अलमारीमध्ये कुपट वास देखील येऊ शकतो. आपला स्वयंपाक वगैरे पूर्ण झाला की आपलं पहिलं काम असते आपला ओटा क्लीन करणे. मग अशा वेळेस आपण गॅसची क्लिनिंग करतो. पण आपण गॅसची जरी रोज क्लिनिंग करत असलो तरी गॅसच्या ज्या बटन असतात त्या क्लीन करायला विसरतो. त्या आपण व्यवस्थित क्लीन करत नाही. त्यामुळे त्यावर एक लेअर बनते. त्यामुळे आपल्याला ती देखील सवय लावायला पाहिजे की गॅसच्या ज्या बटन आहेत त्या देखील आपण व्यवस्थित क्लीन करायला पाहिजे. त्याचप्रमाणे हा वायपर देखील झाला. आपण काय करतो, भांडी घासतो, ओटा क्लीन करतो, पण ज्या वायपरनी या ओट्याला क्लीन करतो तो वायपर
क्लीन करायचं विसरतो, त्यामुळे त्याची जी खालची लेअर आहे त्यावर फंगस लागते आणि ती लेअर काळी पडते आणि मग तुम्ही ती क्लीन कराल तरी देखील ती साफ होणार नाही। त्यामुळे जसं आपण भांडी घासतो, ओटा क्लीन करतो, त्याचप्रमाणे आपल्याला ही सवय लावली पाहिजे की सगळं काम झाल्यावर जसं आपण सिंक वगैरे क्लीन केलं, नळ वगैरे क्लीन केलं की हा वायपर देखील क्लीन करायला हवा। तर फ्रेंड्स, मला तरी वाटते किचनमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक लेडीजनेच या सवयी लावायला हव्यात। पहिले यातल्या काही सवयी मला नव्हत्या, पण मी माझ्या लाईफमध्ये हा चेंज केला आणि त्यामुळे माझं किचन नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज राहतं आणि मला वारंवार त्या किचनला डीप क्लिनिंगची गरज पडत नाही। आशा करते फ्रेंड्स, या सवयी तुम्हाला नक्कीच युजफुल वाटल्या असेल। यातल्या काही सवयी तुम्हाला असतील देखील, पण ज्या सवयी नसतील त्या नक्की लावा, तुमचं किचन नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज राहील। तर आय होप फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा।